आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भातली। कारण या निवडणुका आता पुढच्या वर्षीच होण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकातल्या एका प्रकरणामध्ये दिलेला निकाल आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश यामुळे ही निवडणूक लांबण्याची शक्यता आहे। SIR ची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेत। SIR मोहिमेअंतर्गत अंतिम मतदार याद्या 27 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहेत। त्याचप्रमाणे कर्नाटकातल्या 5 महानगरपालिकांच्या निवडणुका SIR ची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय घेऊ नयेत असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय आणि त्यामुळेच राज्यातल्या मुदत संपलेल्या 20 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 211 पंचायत समित्यांच्या निवडणुका यावर्षी होणार नाही असं चित्र सध्या पाहायला मिळतंय। तर राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुकांवर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या 20 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 211 पंचायत समित्यांचं भवितव्य हे आजच्या निकालावर अवलंबून असेल। तर सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातली सुनावणी होणार आहे। मात्र असं असलं तरी अंतिम निकाल यायला प्रतीक्षा करावी लागेल। SIR नुसार मात्र अंतिम मतदार यादीच येण्याची वाट पाहण्याची गरज नाही, त्याआधी निवडणुका घ्या असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राबाबत दिलेला आहे। तसंच या निवडणुका लवकर होऊ शकतात असंही म्हटलं जाते। तर सर्वोच्च न्यायालयातनं हा निर्णय खरं तर समोर येणार आहे आणि त्यावरतीच राज्यातल्या ZP म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भातला हा निर्णय समोर येईल। काही महत्त्वाच्या सुनावण्या बाकी असल्यामुळे अर्थात हा निर्णय प्रलंबित आहे।